मॅडम मी कल्याणी सुधाकर घुमरे नाशिकवरून. मला आता आरोग्य फॅमिलीत येऊन 1.5 वर्ष झालं. बाळाच्या वजनामुळे आली होती. खूप सारे डिसऑर्डर होत्या, वाढलेलं वजन, मायग्रेन, थायरॉइड, स्पॉन्डिलायसिस, सांधेदुखी, पीसीओडी, पीसीओएस, अजून भरपूर सारं काही होतं. पाहू शकता कल्याणी मॅडमनी लिस्ट सांगितली, त्यांना काय काय त्रास होते त्याची लिस्ट सांगितली आणि लिस्ट मध्ये अजून काहीतरी विसरलंय असं त्यांना वाटतंय. तर पाहू शकता हे सारे त्रास त्यांना आले होते आरोग्य फॅमिली मध्ये यायच्या अगोदर. तर कल्याणी मॅडम तुमचं वय किती आहे? मॅडम माझं 27 रनिंग झाली. 27 रनिंग आहे आणि पाहू शकता त्यांना आजाराची डिसऑर्डरची लिस्ट तयार झाली होती. हे कशामुळे झालं कल्याणी मॅडम? वाढलेलं वजन. किती होतं तुमचं वजन? 105 किलो होतं मॅडम आरोग्य फॅमिली जॉईन केली तेव्हा. पाहू शकता वय वर्ष कल्याणी मॅडमचं फक्त आणि फक्त 27 होतं आणि वजन वाढलं होतं 105 किलो. तर 105 किलो वजन वाढल्यानंतर तुम्हाला एवढे डिसऑर्डर तयार झाल्या होत्या आणि नक्कीच हे कशामुळे वजन वाढलं होतं एवढं? काय खाल्लं? अनहेल्दी लाईफस्टाईल होती मॅडम, चुकीचं खाणं पिणं, वेळेवर झोप नाही. येस, पाहू शकता चुकीची लाईफस्टाईल होती त्यांची आणि नक्कीच आपली चुकीची लाईफस्टाईल असल्यानंतर आपल्याला वजन तर वाढणारच आणि हे सारे हेल्थ इश्यू पण येणार आहेत. तर कल्याणी मॅडम तुम्ही आता आरोग्य फॅमिली मध्ये येऊन किती किलो वजन कमी केले? मॅडम मी आरोग्य फॅमिली जॉईन केली तेव्हा 105 किलो होतं आणि आता म्हणजे मी पहिले 7 महिन्यातच मी 45 किलो वजन कमी केलं. वाव, पाहू शकता तब्बल कल्याणी मॅडमनी 7 महिन्यामध्ये 45 वजन कमी केले. 45 किलो, नॉट ए जोक. 45 किलो वजन कमी करणं सोपं नाही. आपल्याला 2 किलो वजन कमी करायचं म्हणलं तरी आपण म्हणतोय होतंय का नाही. तर कल्याणी मॅडमनी तब्बल 45 किलो वजन कमी केलंय. कल्याणी मॅडम एवढं सारं वजन तुम्ही कमी केलं हे कशाच्या जोरावरती केलंय? काय खाल्लं का तुम्ही? जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार अमृत आहे मॅडम आमच्यासाठी. ते आमची पूर्ण म्हणजे आम्हाला पुनर्जन्म झालाय माझा यामुळे. येस, पाहू शकता सकस संतुलित आहाराला ते अमृत म्हणत आहेत. ते असंच नाही, तब्बल 45 किलो वजन कमी केलं आहे त्यांनी. आणि ग्रेट असे कोच कोण आहेत तुमचे? मॅडम आमचे ग्रेट कोच आमचे तेव्हाच आम्ही त्यांना मानतो. आमचे सुनील गोरके सर, भागवत गायकवाड सर आणि आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे संजय ढोकर सर, स्वाती गवळी मॅडम, कविता मॅडम आणि विशाल शिंदे सर. थँक्यू आमचे ग्रेट कोच. येस येस, एवढं हेल्दी आणि लाईफस्टाईल आज जगतोय आम्ही. येस, खूप छान तुमचे ग्रेट कोच आहेत, सगळे कोच पण आहे तुमच्या बरोबर. आणि नक्कीच कोचला तुम्ही प्रॉपर फॉलो केलं का? कोच सांगते मॅडम फॉलो केलं, पण काय झालं आम्ही जेव्हा जॉईन केलं ना आरोग्य फॅमिली त्यावेळेस मी कोचला माझं वजनच नव्हतं सांगितलं किती घेते. त्या फक्त म्हटलं मला वजन कमी करायचंय, डिसऑर्डर पण सांगितलं नव्हत्या काही. नंतरच रिझल्ट यायला लागला. मग सरांना मी सांगितलं की मला असं असं त्रास होते सगळं. म्हणजे आता रिपोर्ट सगळे जेव्हा काढले सगळे रिपोर्ट नॉर्मल आले, मग सरांना मी सांगितलं की सर असे असे त्रास होते, आता ते पूर्णपणे निघाले. मग सरांना समजलं. येस, कल्याणी मॅडम तुम्ही म्हणत आहात काय त्रास होते, नेमके काय त्रास होता तुम्हाला? तुम्ही कोचला सांगितलं नव्हतं? मॅडम पीसीओडीचा मला खूप भयंकर त्रास होता. म्हणजे पीसीओडी आणि पीसीओएस दोन्ही पण मिक्स झालेले होते माझे. त्यामुळे माझ्या आता लग्नाला 6 वर्ष कंप्लीट झाली, प्रेग्नेन्सी राहत नव्हती. आरोग्य फॅमिली जॉईन केली, 45 किलो वजन कमी केलं, नॅचरली प्रेग्नेन्सी पण राहिली. पण काही कारणास्तव मिसकॅरेज झालं. पण बट आम्हाला रिझल्ट आला, एक ग्रीन सिग्नल आला की इथं काहीतरी होऊ शकतं आम्हाला. त्यात ज्यावेळी डॉक्टर बोलले की प्रेग्नेन्सी होती, मिसकॅरेज झालं, त्यावेळेस रडायला पण आलं आणि हसायला पण आलं की आम्हाला जो आनंद पाहिजे होता आमच्या आयुष्यात आम्हाला तो भेटला. आणि डॉक्टर बोलले की आता तुम्हाला नॅचरली प्रेग्नेन्सी कन्सीव्ह होऊ शकते. आम्ही एवढे ट्रीटमेंट घेतले आतापर्यंत पीसीओसाठी 9 ते 10 लाख रुपये खर्च केला तरी आम्हाला कुठेच रिझल्ट आला नाही. आरोग्य फॅमिली जॉईन केली, मला पहिल्या 20 दिवसातच पीसीओडीला खूप छान रिझल्ट आला आणि आज एकदम आनंदात लाईफ जगतोय. येस येस, खूप छान कल्याणी मॅडम, खूप छान तुम्हाला रिझल्ट आला होता. पण सिरियस किती असावं पाहू शकता. कल्याणी मॅडम सिरियस एवढे आहेत की त्यांनी प्रॉपर कोचला फॉलो केलंय आणि तब्बल 45 किलो वजन कमी केलंय. आणि डॉक्टरने त्यांना सांगितलं होतं आता तुम्हाला प्रेग्नन्सी नैसर्गिकरित्या राहू शकते. पण सिरियस किती असावं, कल्याणी मॅडमनी लक्ष न देता त्या
आपल्याला जो प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्की तुमच्या कोचच्या संपर्कात राहा. सिरियस होत्या कल्याणी मॅडम, तुमच्या लक्षात आलं नाही, त्या एक्सरसाइज करत राहिल्या आणि नक्की त्यांचं त्याच्यामुळे मिसकॅरेज झालेला आहे. ते इथून पुढे नक्कीच काळजी घेणार आहेत. आणि हा अमेझिंग रिझल्ट आहे कल्याणी घुमरे मॅडमचा, पर्सनल रिझल्ट आहे. कारण वजन कमी केल्यानंतर त्यांना प्रेग्नन्सी ही नैसर्गिकरित्या राहिले होते. जे डॉक्टर मध्ये होते तुम्हाला आता प्रेग्नन्सी राहू शकत नाही आणि तुम्ही पिशवी काढून घ्या. येस कल्याणी मॅडम, डॉक्टर असे बोलले होते का तुम्हाला पिशवी काढावं लागेल म्हणून? मॅडम मला म्हणजे पीसीओडीचा असा त्रास होता की 26 जानेवारी 2023 ला पिरियड आला तर नॉनस्टॉप माझा 1.5 वर्ष 16 महिने माझा पिरियड चालू होता. ओव्हरफ्लो ब्लडिंग होतं. म्हणजे मला रोज 500 ते 600 रुपयाची सेफ्टी पॅड लागत होते. डेली एक दिवस न चुकता कंटिन्यू झोपून असायची मी त्याच्यामध्ये. आणि खाणं पिणं पण नव्हतं तरी माझा त्यात खूप वेट गेन होत जात होतो. एवढा पीसीओडीचा त्रास होता. पण मला जेव्हा आरोग्य फॅमिली जॉईन केली तो त्रास असताना पण मी सरांना काही सांगितलं नाही. मी वर्कआउट करायचे, अक्षरशः वर्कआउट अशी वेळ झालं का मी रडायचे. आणि नाही का पहिले असं कधी होईल मी आंघोळ करायची उठत बसत मी तेवढं वर्कआउट करून. जेव्हा आहार चालू केला 20 दिवसात एवढा छान रिझल्ट आला. एकही ड्रॉप न जाता मी 1 घंटा पूर्ण वर्कआउट केलं होतं मॅडम, फक्त 20 दिवसामध्ये. जो 1.5 वर्षाचा प्रॉब्लेम होता 2,000 पॉवरच्या गोळ्या घेऊन पण माझा तो पिरियड सॉल्व्ह नव्हता होत, तो माझा फक्त 20 दिवसात झाला. त्याच्यामुळे म्हणजे डॉक्टरांनी माझी गॅरंटी सोडली होती. मला इथं हॉस्पिटलला जायचं म्हटलं तरी एक वेळेस पाणी बॉटल नाही पण मला माझे सेफ्टी पॅड आणि माझे कपडे मला घेऊन जावं लागत होते. एवढा त्रास होता. म्हणजे घरात मी वॉशरूम मध्येच मी कंटिन्यू बसलेली असायची, एवढा त्रास होता. चालता येत नाही, बसता नाही, उठता येत नव्हतं. येस, पाहू शकता अंगावरती काटे आले माझ्या. तर नक्कीच लेडीज आपण समजू शकता, आपल्याला 4-5 दिवसाचा पिरियड आला तरी पण आपण नको नकोस होत आपल्याला. आणि कल्याणी मॅडमनी तब्बल 1.5 वर्ष हा त्रास सहन केलेला आहे. जोक नाही, आपल्या 4-5 दिवस नकोसा वाटणारा त्रास कल्याणी मॅडमने 1.5 वर्ष सहन केलेला आहे. सोपं नाही हे. आणि पाहू शकता पूर्ण त्यांची लाईफस्टाईल बिघडली होती, नकोसं झालं होतं जीवन त्यांना. तर ऑल लेडीज लक्ष द्या, आरोग्य फॅमिली आपल्यासाठी काय आहे आणि काय होऊ शकतं आपल्या नक्कीच आयुष्यामध्ये. तर कल्याणी मॅडमचा रिझल्ट ऐकून खरंच वारंवार त्यांचा रिझल्ट ऐकल्यानंतर नक्कीच माझ्या अंगावरती काटे येतात. कारण त्रास होतो कसा असतो लेडीजला माहिती आहे हा त्रास किती आपल्या हाताला जातो. तर नक्कीच कल्याणी मॅडम शालू आहे तुम्हाला. तुम्ही तुमचा माइंड पॉझिटिव्ह ठेवला आणि मनामध्ये कसलंही काही न आणता, पाहू शकता एकटी लेडीज घरात दिवसभर राहत होती, बाथरूम मध्ये राहत होती. तो त्रास आपण स्वतः आणि प्लॅन करू शकता की काय होत असेल कल्याणी मॅडमच्या जीवाचे हाल. तर
यस, पाहू शकता ह्या होत्या कल्याणी घुमरे मॅडम. अगोदरचं तुम्ही करून जाता तर नक्कीच कल्याणी घुमरे मॅडमच आहेत त्या. अगोदरची लाईफस्टाईल चुकीची लाईफस्टाईल होती त्यांची, हे पाहू शकता. कल्याणी मॅडम तुम्ही त्यावेळेस किती वर्षाच्या होता? 25 25 हा 25 वर्ष 25 24 25 वर्षाची होती मॅडम. पाहू शकता 25 वर्षाच्या होत्या कल्याणी मॅडम त्यावेळेस त्यांचं 105 किलो वजन होतं. आणि तुम्हाला वाटलं का त्या 25 वर्षाच्या असल्यानंतर? नक्कीच 50 प्लस वय दिसत होतं त्यांचं. आणि आजी वय दिसायला लागल्या होत्या 25 वर्षामध्येच कल्याणी मॅडम. आणि नंतरचा बिफोरचा तुम्ही आफ्टर पाहिला का? दिसत होत्या. आणि स्टुडंट भरपूर सारं त्यांनी पोस्टला फॉलो केलंय आणि स्टुडंट होऊन राहिले आहेत. तसं त्यांनी त्यामुळे त्यांच्यामध्ये हा अमेझिंग असा रिझल्ट आहे. लाईफ आपण म्हणतो लाईफ चेंज रिझल्ट, हा आहे कल्याणी मॅडमचा लाईफ चेंज रिझल्ट. तर कल्याणी मॅडम तुम्ही हा रिझल्ट काढण्यासाठी प्रॉपर काय काय सगळं संतुलित आहार घेतला एकदा सांगा बरं आम्हाला. मॅडम 20% वर्कआउट, 80% आपलं सगळं संतुलित आहार आणि 1001% आमच्या कोचचं मार्गदर्शन. आम्ही मॅडम अक्षरशः मी 6 महिने माहेरी गेले नाही, सासरी गेले नाही, फक्त इथंच होते आम्ही दोघंच. फक्त काही खाणं नाही पिलं नाही. मी माझ्या सख्या बहिणीचं लग्न तरी मी घरून टिफिन घेऊन जायचे, घरी तिथं जाऊन जेवण केलं मी लग्नाला पण आणि हळदीला पण. आणि तिथं सुद्धा मी लवकर गेली नाही लग्नाला. मला लग्न घरी गेलं का सगळं चेंज होऊन जातं खाणं पिणं. आम्ही इथंच होतो. जसं कोच सांगत तसं सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत पाणी किती प्यायचं, कसं प्यायचं. मी कोचला खूप परेशान केलं, एवढा त्रास दिलाय ना. गायकवाड सरांनी नाही फोन उचलला तर गोरके सर नाही झालं तसं ठोकळ सर, म्हणजे असं जो नाही 2 नंबर दिसन त्याला फोन करून मी विचारायचे, मग खात पित होते मी. येस येस, पाहू शकता कल्याणी मॅडम सिरियस किती असावं. तर कल्याणी मॅडमनी स्वतःच्या बहिणीच्या लग्नामध्ये सुद्धा त्यांचं जेवण न करता आपले भाजी भाकरी खाल्लेले. मी फॉलो मध्ये होते त्यांच्या. हा म्हणणं होतं एक दिवस कधी कोणी खाल्लं नाही. स्टुडंट म्हणून राहिले त्या म्हणल्या नाही मला 6 महिने झाले आणि आता मला सगळं माहिती झालं, मी खाते एक दिवस. मला काही केलेलं नाही त्यांनी. नक्कीच त्यांनी प्रॉपर फॉलो केले, जसं म्हणतो तसं कोचला फॉलो केलंय. त्याच्यामुळे हा अमेझिंग रिझल्ट आलाय. आणि कुणाला वाटत असं नाही हे खोटं आहे, तर खोटं नक्कीच नाही. फॉलो आम्ही घेतलेला आहे आणि हा अमेझिंग रिझल्ट काढलेला आहे ऑल कोचेसनी. तर तुम्ही प्रॉपर फॉलो केल्यानंतर तुमचं 45 नाही 100 प्लसला वजन तुम्ही कमी करू शकता आपल्या सतत संतुलित आहाराच्या द्वारावरती, ताकदीवरती. कारण आपला सतत संतुलित आहार हा फक्त आणि फक्त 200 कॅलरीचा आहे. आपलं रोजचं जेवण 150 ते 1500 ते 2000 कॅलरीचं आहे. तर नक्कीच आपण कशाला चॉईस करू शकता. आपल्याला वजन कमी करायचं असेल तर नक्कीच तुम्ही सतत संतुलित आहार कमी कॅलरीचं घेऊन आपलं वजन कमी करू शकता. कल्याणी मॅडमने केलं तसं. तर पाहू शकता कल्याणी मॅडम मला 1.5 वर्ष मला पिशुडीचा त्रास होता. तर नक्कीच पिशुडीचा त्रास सोपा नाही. खूप सहन केला आहे कल्याणी मॅडमनी आणि त्यांचा नक्कीच हा नवीन जन्म झालाय आरोग्य फॅमिलीमध्ये येऊन. कल्याणी मॅडम खरंच तुम्हाला शालूट आहे. 45 किलो वजन कमी केलं आहे तुम्ही. आणि नक्कीच हे सर्व त्यांच्या कोचच्या मार्गदर्शनाखाली झाले. 2 टाइम सतत संतुलित आहार घेऊन झाले. 2 टाइम सतत संतुलित आहार घेतला का कल्याणी मॅडम तुम्ही? हो मॅडम, फॉर्म्युला 1 2 टाइम आणि फॉर्म्युला 2 3 टाइम. येस, फॉर्म्युला 1 2 टाइम आणि फॉर्म्युला 2 3 टाइम घेतला त्यांनी. आणि नक्कीच पिशवडीसाठी वुमन चॉईसशी आपल्या लेडीज साठी हेल्दी सगळं संतुलित आहार आहे तो घेतला का? हो मॅडम, वुमन चॉईस. तर कल्याणी मॅडमने जो लागणार आहे तो सर्व सगळं संतुलित आहार घेतलाय. आणि पाहू शकता हा बिफोर, बघा बरं हा बिफोर 50 प्लस दिसतोय का नाही तुम्हाला? मला तर दिसतोय 50 प्लस वय असल्यासारखा. आणि आफ्टर मध्ये पाहू शकता स्लिम पाहू शकता पूर्ण शरीरावरच्या फॅट निघून गेल्यात कल्याणी मॅडमच्या आणि स्लिम झाल्या आहेत त्या. आणि नक्कीच कल्याणी मॅडम तुम्हाला आफ्टर कसं वाटतंय? लय छान मॅडम, वेगळं म्हणजे वेगळंच फिलिंग तयार होतं मॅडम. येस येस, वाटणारच. कारण जे माझ्या बहिणीच्या एंगेजमेंटला मला नवरी म्हणून मी विचारत होते पप्पाला, म्हणजे तुमच्या मोठ्या मुलीचं लग्न करायचंय म्हणे. नाही तिचे लग्न झालेलं आहे म्हणे, म्हणजे मलाच तळ येत होते तिच्या एंगेजमेंट मध्ये. येस येस, पाहू शकता कल्याणी मॅडम सगळं नवरे म्हणत होते. कारण एवढ्या छान दिसत होत्या त्या. तुम्ही पाहू शकता समोर फोटो मध्ये नवरी सारख्या त्या दिसत आहेत. आणि खरंच त्यांना त्यांच्या बहिणीच्या लग्नामध्ये नवरी जो आहे त्यांचा आणि
घ्या, हा रिझल्ट त्यांनी स्वतः काढलाय. त्यांना फक्त कोचनी मार्गदर्शन केले, रिझल्ट त्यांनी स्वतः काढलाय. कारण रिझल्ट आपल्यावरती डिपेंड असतो. कोच तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करत असतो, पण रिझल्ट कसा काढायचा तो आपल्या हातात असतो. तर नक्कीच कल्याणी मॅडमने खूप छान स्वतःमध्ये रिझल्ट काढला आहे आणि हे सर्व झाले कोचच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सकस संतुलित आहाराच्या जोरावरती, ताकदीवरती. येथे आपण सकस संतुलित आहार वन टाइम खाऊन म्हणत असाल की माझं वजन कमी होतच नाही, तर नक्कीच होणार नाही. कारण आपल्याला 10 दिवसाच्या नंतर आपल्या सकस संतुलित आहार हा 2 टाइम घ्यायचा आहे. कमी कॅलरीज जेवढं तुम्ही खाणार आहात तेवढं तुमचं वजन फास्ट मध्ये कमी होणार आहे. तर त्याला जबाबदार आपली सिस्टीम असणार आहे. तुम्ही सकस संतुलित आहार 2 टाइम घेत असाल तर, तुम्ही 1 टाइम सकस संतुलित आहार घेत असाल तर आपली जबाबदारी आपल्यालाच घ्यायची. तर खूप छान. तुम्ही पाहिलं आपल्या महागुरु, आपले कॉलचे महागुरु स्वाती गवळी मॅडम आपल्याला ब्रेक मध्ये होते. तर व्हिडिओ पाहूया आपण. मॅडम आता पण बाहेर गेले ना, म्हणजे बोलतच नाही. आता मी खाटू श्यामला जाऊन आली ना, गाडीमध्ये जे ते म्हणायचं तुमचं लग्न करत आहे का आमच्या स्थळ आहे म्हणे. कारण की तिकडं यात्रेला जायचं म्हणून गळ्यात वगैरे काहीच घातलेलं नव्हतं ना, फक्त असं डायमंडचं थोडंसं घातलं तर समजतच नव्हतं कोणाला लग्न झालंय. होऊ शकते फक्त आपल्या सकस संतुलित आहाराच्या जोरावरती आणि आरोग्य फॅमिलीमध्ये येऊन. तर नक्कीच असं कुणी म्हणल्यानंतर आपल्याला भारी वाटतं का काय की खरंच कॉलेजला ऍडमिशन घ्यावं असं वाटतं मॅडम. असंच फिलिंग येत कल्याणी मॅडमला आणि नक्कीच भारी वाटत असेल त्यांना की मला कोणीतरी असं म्हणते नक्की तशी दिसत आहे. तर मॅडम ऑफलाईन तर म्हणतात मॅडम, पण ऑनलाईन सुद्धा सोशल मीडियावर जे ते मागं लागत राहत. त्यांना तुम्ही जोडीचा फोटो टाकत ना, माझं लग्न झालंय आणि नक्कीच टाकत नाही, जोडीचे नाही टाकत मी, जास्त सिंगलच टाकते. जोडीचे टाकत आहे नक्कीच. त्याला सांगा माझं लग्न झालंय मी फक्त होऊ शकतं बरं का आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये. नक्कीच कल्याणी मॅडमचा खूप छान अमेझिंग असा रिझल्ट आलेला आहे आणि आपण सिरियस घेत चला. पिशवी सोपा नाही, 1.5 वर्ष सहन करणं. ऑलरेडी आपल्याला काही त्रास असेल तर नक्कीच आपल्या कोचला बोलत चला. कल्याणी मॅडम बोलल्या नव्हत्या, पण त्यांना रिझल्ट आल्यानंतर त्या नक्कीच बोललेल्या आहेत. आपल्याला पण असे त्रास असतील तर आपण पण बोलत चला आपल्या कोचला. तुमचा रिझल्ट नक्कीच कल्याणी मॅडम सारखा येणार आहे. सोपं नाही 1.5 वर्ष पिरियड सहन करणं. मॅडम सर नाही येस संजय सर नाही का आहेत, संजय सर पण आहेत. आपल्याला काय सुधाकर सरांचा रिझल्ट घ्यायचा आहे. आपल्याला अॅनिव्हर्सरी पण साजरी करायची. नंतर आपले सुपर कोचेसची मीटिंग आहे. नेक्स्ट टाइम आपण तुमचा प्रॉपर रिझल्ट घेऊया. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच कल्याणी.